वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा व्लॉग असणार आहे आपला आवळा कँडी वरती। तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ बघितली होती रील्स की आवळा कँडी कशी बनवायची ते। तर मी असं नियोजन पूर्ण करत होती की या दिवशी बनवूया की या दिवशी बनवूया, या संडेला बनवूया। तर आज फायनली मला टाइम मिळालेला आहे आवळा कँडी बनवण्यासाठी। तर मला सुचत पण नव्हतं की मी व्लॉग कशावरती बनवू, काय बनवू। तर मी बोलले ठीक आहे आवळा कँडी तर बनवूया, आपण खायला पण होईल आणि व्हिडिओ पण होईल। तर बघूया, मी फर्स्ट टाइमच ट्राय करून बघणार आहे आवळा कँडी। तर ठीक आहे, कसा होता व्लॉग ते तुम्हाला समजेलच, व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघत राहा। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत येत राहतील। तर जर आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिलं तर बघा किचनवरतीच ठेवले मी कढई घेतलेले आणि त्याच्यामध्ये ठेवले पाणी आणि इकडे टोपामध्ये ठेवले आवळा। म्हणजे त्याला धुवून घ्यायचं अगोदर आवळ्याला आणि चाळण घेतली आहे। तर पहिलं तर आपल्याला आवळा आहे तो स्टीम करून घ्यायचा आहे, वाफवून घ्यायचा, जसं आपण आळू वडे वगैरे वाफवून घेतो तसंच। तर मी आता तसंच ट्राय करणार आहे। तर आवळा आपल्याला सर्वात पहिलं तर धुवून घ्यायचा आहे, त्याच्यावरती डागडाग आहेत काळे। तर मी आवळा घेते वेळेस त्या काकीने सांगत होती की मला द्या, मी त्याच्यामधून म्हणजे चांगले आवळे काढून घेतले। त्यांनी असे डायरेक्ट पकडले, वजन केलं आणि मला दिलं। नंतर बघितलं तर असे डागडाग पडलेले होते। मला असं वाटलं ठीक आहे साफ करून घेते मी, जे चांगले तेच घेईल। आणि माझी हेअरस्टाईल कशी वाटते ते सांगा। मी केसांना फणी नाही लावले पण मी अशीच हेअरस्टाईल अशीच बांधलीत केसवरती। कशी वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। आणि असे उपडे घेतले तर म्हणजे असं म्हणजे कपाळ असं खूप मोठं आहे ना, तर मग असे केस छान वाटतात असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा। आणि कदाचित ना आवाज येतोय बाहेरचा, आमच्या बिल्डिंगच्या पाठी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, म्हणजे बिल्डिंगचं काम चालू आहे। तर ड्रो 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 आवाज चालू आहे, तर तुम्हाला आवाज येईल तर त्यासाठी सॉरी, ऍडजस्ट करून घ्या। तर सर्वात पहिलं तर आवळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। काय करू आता, डायरेक्ट टाकू काय? आणि ना एक एक करून मी अशी ठेवते याच्यावरती। आवळा कँडी बनवण्यासाठी ना सामान लागणार आहे, आवळे लागणार आणि खडी साखर म्हणजे बारीक पीठ केलेलं ते, आणि प्लस आपल्याला जी साखर आहे नॉर्मल साखर असते म्हणजे पिठी साखर ती सुद्धा थोडी लागणार आहे, लिंबू आणि काळा मीठ लागणार आहे। तर काळा मीठ नाही, घरी मी नॉर्मल मीठच यूज करणार आहे। आणि लिंबू मला फ्रीजमध्ये बघावा लागेल, नाही तर अण्णाला सांगून खालून मागवायला लागेल नवीन दुसरा। मी रेसिपी बनवते, हे भगवान। कोणी हे ट्राय करून बघितलंय। ऍक्च्युली आवळा थंडीमध्ये खूप खायचा असतो, म्हणजे चांगलं असतं। 3 महिने आवळा आहे तो स्वस्त होता आपल्या थंडीमध्ये, त्यामुळे आवळा आहे तो खाऊन घ्यायचा। आणि कारण बोलतात मी म्हणजे ते ऐकलं होतं, व्हिडिओ ऐकली होती की वाचलं होतं काहीतरी, की 3 महिन्यामध्ये आवळा खाल्ल्यानंतर जेवढी पण आपल्या शरीरातली घाण असते किंवा जे पण काही विकनेस किंवा काही प्रॉब्लेम असतो आपला, तो कव्हर होतो 3 महिन्यामध्ये। पण कंटिन्यू आपल्याला आवळा खावा लागतो त्याच्यासाठी। तर त्यामुळे मी ते इन्स्पायर होऊन आता आवळा मागवलेला आहे, म्हणजे घेऊन आलेले आहे। त्याचं बोलू आवळा कँडी करून पण डेली खाऊ, म्हणजे जेणेकरून विकनेस वगैरे असेल तर काही निघून जाईल सर्व। आणि आता सर्व आवळे आहेत ते मस्त धुवून मी याच्यामध्ये टाकले तर आहेत, मला दाखवते। काय कॅमेरा पकडते मी, एकच मिनिट। हे बघा आता स्टीम करायला ठेवलेत आवळे। आणि आता गॅस फास्ट करून घ्यायचा आहे, फास्ट करून घेईल मी। आणि त्याच्यानंतर 10-15 मिनिटं वाफलवून घ्यायचं आहे। आणि आता आवळा आहे तो मी स्टीम करायला ठेवला आहे, तर त्याच्यावर झाकण ठेवेल आणि त्याच्यानंतर आपल्याला 10-15 मिनिटं असंच वाफलवून घ्यायचं। ज्यावेळेस तो असं पूर्ण नरम होईल, सॉफ्ट होईल, त्याच्यानंतर आपल्याला बाहेर काढायचं। तर आता मी ठेवते स्टीम म्हणजे ते वाफलवायला झाकण ठेवते त्याच्यावर। तर हे झाकण आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे, मी ठेवलं आहे त्याच्यावर असं मस्त।
आता कसं फिट्ट झालेलं आहे तर गॅस मी फास्ट करते, थोडंसं मीडियम ठेवते आणि 10 मिनिटानंतर बघूया आपण त्याची जी आहे ती कंडिशन काय असणार आहे. आणि ना आता 5 वाजून गेलेले आहेत, 5:30 काहीतरी वाजून गेलेले आहेत. तर थोडासा सूर्य असा डाऊन गेलेला आहे, त्यामुळे उजेड कमी येतोय किचनमधून, अजून थोडा कमी होईल तर ॲडजस्ट करून घ्या, एवढंच सांगायचं होतं. आता थंडीचे दिवस चालू आहेत तर काही नाही, आमच्या इथे थंडी आहे, फक्त आमच्या इथे 4-5 दिवस थंडी पडली, त्याच्यानंतर गरमी चालू झाली, पुन्हा पाऊस देखील पडला. नक्की माणसांनी एन्जॉय काय करायचं, पाऊस, उन्हाळा की हिवाळा, तिन्ही सीझन एकत्र. वा, हे कलियुगामध्येच होऊ शकतं असं मला वाटतंय, बाकी काही नाही. आणि आपला आवळा आहे इकडे शिजत आहे आणि मी तोपर्यंत आहे ते बघा खडी साखर आहे, मोठे मोठे दाण्यात खडी साखरेचे, तर ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे म्हणजे बारीक केलेलं पीठच असेल तरी पण तुम्ही यूज करू शकता. तर हे घरी खडी साखर होती मग मी त्याचंच पीठ करणार आहे. जुगाड मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे खडी साखर. जर तुमच्या घरी पावडर असेल त्याची तरी पण यूज करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. तर मी पहिलं बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर जी साखर आहे म्हणजे मला जी पिठी साखर लागणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा मी घरची साखरच यूज करणार आहे. कारण मी आमच्या इथे दुकानामध्ये खाली विचारलं तर तिथले काका बोलले की आता सीझन नाही त्यामुळे कोणी पिठी साखर ठेवत नाही, तुला कुठेही मिळणार नाही. आता गेलीस तर बाहेर तुला मार्केटमध्ये जावं लागेल, जे मोठे शॉप आहेत त्याच्यामध्ये, तर तिकडेच मिळेल, इथे नाही मिळणार. तर मी एवढे कष्ट नाही घेतले. साखर आहे, मिक्सरला बारीक करायचं, होऊन जातं. तर मला काका तेच बोलले की मिक्सरला साखर असेल ती बारीक करून पिठी साखर होईल, इझी. हे पहिलं बारीक करून घेते. चला, साखर बघा पूर्ण बारीक झालेले, एकदम पिठासारखे झाले. आणि जी पिठी साखर बनवायची त्यासाठी मी 1च चम्मच घेते, कारण तुम्हाला जास्त नको आहे त्यामुळे. आणि जास्त गेलं वेस्ट गेलं तर मम्मी परत. आणि हे बघा खडी साखरेचं बारीक करून घेतलंय मी मस्त. तर ह्याला आपल्याला गरम करायचं, मग थोडं तरी दाणे असलं तरी ते विरघळून जाईल त्याच्यामध्ये. फक्त ही आहे ती आपल्याला जास्त बारीक करून घ्यायची, पूर्ण पिठासारखी करून घ्यायची. काही बनवायचं असेल तर काही नाही वाटत, पण बनवल्यानंतर जी भांडी निघतात घासण्यासाठी सांगू नाही शकत, ते फक्त मुली फील करू शकतात. ज्यांना बहीण नाही त्यांचं मी समजू शकते, इट्स ओके. पण त्यांची मम्मी असते ती करते, मम्मीचे लाडके असतात ना, मुली नसतात, मुलींना भांडीच घासायला लागतात. आणि ही बघा आपली पिठी साखर, आणि ही आपली पिठी साखर आहे ती रेडी झालेली आहे बघा. ही झाली पूर्ण बारीक. मी ठेवते, नाहीतर असं पूर्ण सगळं माझं असं सांडून जाईल, तर हात शांत नाही राहत आपले. तर ठीक आहे, आता हे बघूया स्टीम झाले की नाही. आवळा तर हे मी तोपर्यंत क्लीन करते. आणि आता सूर्य पूर्ण मावळलेला आहे, 6-6:30 वाजलेत, त्यामुळे मला लाईट चालू करायला लागले. आणि मग इकडनं असं पकडलं की पूर्ण चेहऱ्यावरती उजेड नाही, तर काळा दिसतंय, त्यामुळे मला असं फोन पकडायला लागतं. आणि आपला आवळा आहे तो शिजून झालेला तुम्हाला दाखवते मी. आता शिजून म्हणजे पूर्ण उकळतो, तर तुम्हाला दाखवते बघा कसा होतो. त्याच्यानंतर आपल्याला तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. हे बघा पूर्ण उकळलेले आहेत आवळे. आता हे उकळलेले आवळे आहेत त्यामुळे आपल्याला पटकन सोलता येतील. आणि बघा आवळे आहेत असे शिजलेले, त्यामुळे असे पटकन सोलत येतात, असं करून घ्यायचं आहे. आणि हे जे मधले आहेत ना बिया त्याच्या, ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. हे जे आहेत वेगवेगळे करून असे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, आणि थंड व्हायला ठेवायचे आहेत. तर मी एका ताटामध्ये काढून घेते असंच. आणि हे बघा आवळा आहे तो पूर्ण सोलून झालेला आहे, त्याच्या बिया वगैरे काढून टाकलेल्या आहेत. आणि असे छोटे छोटे त्याचे पीस केलेले आहेत. आणि आपल्याला थंड व्हायला तसंच ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं. तर आता हे साफ करायपर्यंतच थंड झालेलं आहे, तर आता मी असंच घेणार आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. त्याच्यामध्ये सगळे ॲड करून घेतलेले आहे आणि त्याला लावायचं झाकण. आणि आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता आपलं हे मिक्सर आहे ते पूर्ण बारीक झालेलं आहे बघा, पूर्ण क्रीमी पेस्ट करायची आहे त्याची.
थोडंसुद्धा दाणे वगैरे ठेवून द्यायचे नाहीत, पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता कढईत आपण ठेवलेली आहे मी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पेस्ट आहे आवळ्याची, ते टाकून घ्यायचे. आणि आपल्याला हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर. आणि त्याच्यानंतर ॲड करायचे आपल्याला खडीसाखर, ते ॲड करायची आहे. त्याच्या अगोदर ह्याचं जे पाणी आहे थोडंसं आटवून घ्यायचं, आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ॲड करायची आहे आपल्याला खडीसाखर. हे मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर. आणि बघा खडीसाखरेला देखील पाणी सुटलेलं आहे, पाणी आहे ते मस्त आटवून घ्यायचं आहे सर्व. तर याच्यामध्ये ॲड करायचं आहे काळं मीठ ॲड करायचं आहे. पण मग घरी काळं मीठ नव्हतं, त्यामुळे मी घरी जे मीठ आपलं टाटा मीठ असतं तेच ॲड केलेलं आहे. थोडंसं मीठ ॲड केलं, त्याच्यानंतर पूर्ण हलवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आणि कंटिन्यू आहे ते हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली आहे ते लागून जाईल, त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही, पाणी पूर्ण आटत नाही, तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ॲड करणार आहोत आपण लिंबू. आता बघा त्याचा कलर आहे तो पूर्ण चेंज झालेला आहे थोडासा. आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी थोडीशी घी टाकणार आहे. घीने शाईन छान येते, त्यामुळे घी टाकायची आहे. बघा मी थोडीशी टाकले घी. आणि त्याला देखील आता मस्त हलवून घ्यायचं आहे. आणि आता मिश्रण आहे ते बघा पॅन सोडत आहे, घट्ट असं झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला हे रेडी झालेलं आहे. समजते ज्यावेळेस घट्ट होते म्हणजे असं पॅन सोडून जाते, एकत्र असं व्हायला लागते, त्यावेळेस आपल्याला हे आता काढून घ्यायचं आहे. आणि याचा पूर्ण कलर देखील चेंज झालेला आहे बघा. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे एका प्लेटमध्ये. आणि आता मिश्रण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. आणि एक मी प्लेट घेतलेली आहे, त्याला पूर्ण बटर लावलेलं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो तुम्ही टाकू शकता याच्यावरती, कशावर तरी टाकून घ्या. मिश्रण जे आहे ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि हे सर्व मी प्लेटमध्ये मस्त असं काढून घेतलेलं आहे. आणि ते आपल्याला सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे. आणि सगळीकडे समान करून घ्यायचं आहे, जेणेकरून असं प्लेन होईल व्यवस्थित मस्त. 1-5 तासामध्ये रेडी होऊन जाईल. थंड झालं की नंतर आपल्याला उलटं करायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं. आता हे पहिलं तर व्यवस्थित असं लावून घ्यायचं, जेणेकरून ते खाली नाही लागलं पाहिजे. तर मला भीती त्याचीच वाटते की हे नक्की निघेल की नाही व्यवस्थित. ठीक आहे, ट्राय करून तर बघूया. आता हे बघा पूर्ण मी असं प्लेन करून घेतलेलं आहे. मध्ये जिथे जिथे जाडसर राहिलेलं आहे तिकडे असं व्यवस्थित करून घेते, जेणेकरून समान असेल तर मग त्याचे कापा जे करायचे आहेत आपल्याला नंतर ते व्यवस्थित होतील. आणि साईडने जे लागलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित करून घेते, जेणेकरून एकजीव होईल, फाटणार नाही निघता वेळेस. आणि आता हे मी असं व्यवस्थित मस्त असं प्लेटला लावून घेतलेलं आहे बघा. आता मी असंच ठेवणार आहे थंड व्हायला. 1-1.5 तासानंतर आपण बघूया की हे कसं होत आहे. आणि त्याच्यानंतर आपण याची कापा करून घ्यायच्या, तर आपण ठेवूया चला. आणि आता 1 तास होऊन गेलेला आहे, जवळपास 1.5 तास झालेला आहे. आणि आता आपलं जे कँडी आहे ते रेडी झाले की नाही ते बघूया, तर चला. आणि हे बघा आपली आवळा कँडी आहे ती आता रेडी झालेली आहे, म्हणजे सुकून झालेलं आहे आता मस्त. आणि ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी आता पहिलं तर हे साईडने काढून घेते आणि नंतर एका दुसऱ्या ताटामध्ये उलटं करून टॅप करून घेते, जेणेकरून निघते का बघून. आता मग इथूनच आपल्याला डायरेक्ट कापून वेगवेगळं करावं लागणार आहे. तर मी हळूहळू साईडने असं बाजूने वेगवेगळं करत आहे, नंतर बघूया आपण काय होतंय ते. बटर पेपर नसल्यामुळे हे कदाचित चिपकून राहील असं वाटतंय मला. बटर पेपर असलं असतं तर पटकन ते निघून आलं असतं बाहेर, पण तरी पण ह्याला बटर लावल्यामुळे कदाचित निघेल पटकन असं मला वाटतंय. तरी पण बघूया. मला नाही वाटत असं निघेल असं, तर मी असेच बारीक असं कापून घेते. आणि मी चाकूच्या मदतीने मस्त चौकोनी असा आकार दिलेला आहे त्याला. हे बघा असे एवढं तर निघत नाही, तर छोटे छोटे असे मी पीस करणार. तर मी आता गोळेच करून टाकते असे डायरेक्ट, आणि मग ते मी साखर त्याच्यात टाकून देते. मला चौकोनी शेपमध्ये बनवायचं होतं, पण आता ठीक आहे, गोळे करते सर्वांचे. आणि त्याच्यानंतर मग साखरेच्या पिठामध्ये टाकून मस्त मिक्स करून एका प्लेटमध्ये बघा काढलेले आहेत. आणि हे बघा
आवळा कँडी रेडी झालेली आहे। तर खरं तर मला असे चौकोनीमध्ये करायचे होते, तर ते नाही झालं, फेल झालं ते। तर ठीक आहे, मी त्याच्यानंतर लाडू असे वळले, त्याचे छोटे छोटे पीस केले, गोल 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 गोल, आणि आता हे झालेले आहेत रेडी। तर या खायला, तुम्ही देखील ट्राय करून बघा। पण मी जी चूक केली ती तुम्ही करू नका। बटर पेपर असला असता तर व्यवस्थित झालं असतं, तर मी चूक केली ती तुम्ही चूक करू नका। मी स्टीलच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेतलं होतं बटर पेपर न लावता, तर ते तुम्ही करू नका आणि व्यवस्थित बनवा मस्त असे आणि या खायला। तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। बाय बाय, टाटा।